पंतप्रधान मोदींनी केवळ शिवरायांची नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे। कडेगावातील भाषणात राहुल गांधींचा हल्लाबोल। मातोश्रीतच असूनही उद्धव ठाकरेंनी फिरवली काँग्रेसच्या सांगलीच्या कार्यक्रमाकडे पाठ। मातोश्रीवरच ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती। महाविकास आघाडीचं जागावाटप होण्याआधीच ठाकरे गटाचे मुंबईतल्या 36 पैकी 22 शिलेदार ठरले। संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाच्या हाती। सध्याचे आमदार आणि नव्या चेहऱ्यांना संधी। महायुतीच्या नेत्यांची दादा गटाच्या जाहिरातीवर चर्चा। बीडच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांच्या नावाचा उल्लेख। मुंडेंची स्पष्टोक्ती तर लाडकी बहीणच्या अनुषंगाने एसओपी बनवूयात, फडणवीसांची भूमिका। लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। बारामतीमध्ये भाजपच्या होर्डिंगवरती शिंदेंचा फोटो पण अजितदादांचा फोटो नाही। राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। फरार असताना आपटे गोवा इंदोरमध्ये गेल्याचा वकिलांचा दावा। जयदीप आपटेच्या जामिनासाठी ठाण्यामधून हालचाली। संजय राऊतांचा आरोप तर आपटे सरकारचा नातेवाईक असल्याचा जयंत पाटलांचा आरोप। मुख्यमंत्र्यांचाही पलटवार। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांच्या दबावामुळे जेपी नड्डा यांनी आपला भाजप प्रवेश जाहीर केला नाही। एकनाथ खडसेंचा दावा। अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे आमने सामने। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये रुपाली चाकणकरांच्या नावामुळे ठोंबरे संतापल्या। बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 वर गोळीबार। जुन्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती। 1 जण गंभीर जखमी तर गोळीबार करणारा 1 जण पोलिसांच्या ताब्यात। मुंबईतील लालबागच्या राजाची पहिली झलक पाहून भाविक आनंदले। बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्त आतुर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।